नमस्कार शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामातील ई पीक पाहणी त्या ठिकाणी चालू झालेले आहे। तर मित्रांनो ई पीक पाहणी आपण का आवश्यक करायची आहे तर मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर ई पीक पाहणी कोणत्या तारखेपासून चालू झाली आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत ई पीक पाहणी आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे, तर याची मी सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा माहिती शेअर करायला विसरू नका। तर चला तर वळूया आपल्या व्हिडिओकडे। तर मित्रांनो आपल्याला ई पीक पाहणी ही का करायची आहे, तर मित्रांनो ई पीक पाहणी यासाठी करायची आहे, पीक विमा भरवलेला आहे किंवा आपण आता भरणार आहे। तर मग मित्रांनो या पीक विमा जो भरवलेला आहे, जर आपलं कदाचित पिकाचं नुकसान झालं तर त्यामध्ये पिकाची भरपाई आपल्याला विमा कंपनीकडून मिळत असते। मग ही भरपाई मिळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी आपल्या सातबाऱ्याच्या पेरा जो आहे तर तो आपला सातबाऱ्यावर असणे गरजेचे आहे, म्हणजे ई पीक पाहणी होणे गरजेचे आहे। मग मित्रांनो ई पीक पाहणी ही आपल्यालाच करायची आहे। मग आपल्याला तलाठ्याच्या माध्यमातून ई पीक पाहणी करण्याची आता त्या ठिकाणी गरज नाही, ती आपण आता स्वतः शेतकरी एक अँड्रॉईड मोबाईल असेल तर स्वतः आपल्या शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी त्या ठिकाणी करू शकतो। त्यामुळे मित्रांनो आता ई पीक पाहणी ही स्वतः करायची आहे। त्यासाठी प्ले स्टोरवर जाऊन DCS या नावाचं ई पीक पाहणी ॲप घ्यायचं आहे व्हर्जन 3। तर मित्रांनो हे ॲप घेतल्याच्यानंतर त्याला इन्स्टॉल केल्याच्यानंतर आपल्याला ती प्रोसेस, बरेचसे व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर आहे, तर ते व्हिडिओ बघून आपण ई पीक पाहणी त्या ठिकाणी करू शकता। त्याचनंतर मित्रांनो ई पीक पाहणी ही आपल्याला 1 डिसेंबरपासून चालू झालेली आहे आणि ती 15 जानेवारीपर्यंत तिचा कालावधी आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या कालावधीमध्ये आपल्याला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे। मग त्यामध्ये आपण कोणते पिकाची करू शकतो, त्यामध्ये हरभरा असो, ज्वारी असो, गहू असो, त्यामध्ये रब्बी कांदा अशी जे पिकं आहे तर या पिकाचा आपण ई पीक पाहणी त्या ठिकाणी करू शकतो, जेणेकरून आपला सातबाऱ्यावर जो पीक पेरा आहे तर तो कोरा राहणार नाही। त्यानंतर मित्रांनो येत्या काळामध्ये जर हरभऱ्याचे भाव त्या ठिकाणी कमी जर झाले आणि त्यामध्ये नाफेड जर चालू झालं तर त्या ठिकाणी आपल्याला नाफेडला नोंदणी करण्यासाठी किंवा आपला हरभरा माल हा नाफेडला घालण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी ई पीक पाहणी करणे गरजेचे असते किंवा आवश्यक असते। त्यामुळे मित्रांनो अवश्य आपण ई पीक पाहणी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नाहक त्या ठिकाणी होऊ नये, त्यासाठी मित्रांनो आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे। मित्रांनो भरभरून कमेंट करा आणि लाईक करा। जर आपल्याला ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची त्या ठिकाणी माहीत नसेल तर आपण एक सविस्तर व्हिडिओ त्या ठिकाणी आणू। त्यामुळे कमेंट नक्कीच करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो धन्यवाद। जय जवान जय किसान।